हाय गाईज, वेलकम टू बॅक टू माय चॅनल जय खानदेश. तर आज पप्पांचा कॉल आला आणि बोलले की माझ्या शाळेमध्ये माझ्या रिटायरमेंटचा कार्यक्रम ठेवलेला आहे म्हणे, तर तुला तिकडे इन्व्हाइट केलेलं आहे. तर मी त्वरित आता उद्या पप्पांच्या कार्यक्रमासाठी जातोय गावात. सो मी आता तिकडे जाणार आहे आणि मला एक चांगली अपॉर्च्युनिटी भेटली, म्हणजे चान्स भेटलेला आहे की पप्पांबद्दल 2 शब्द म्हणजे माझं मनोगत तिकडे व्यक्त करता येणार आहे. आणि ते मनोगत मी जे व्यक्त करणार आहे ते मी या ब्लॉगमध्ये नक्की टाकलेलं आहे आणि ते तुम्ही स्किप करू नका, ते बघा आणि कसं वाटलं ते लाईक कमेंट करून मला नक्की सांगा. उजळलेला मंच आहे तेज जैसे पौर्णिमेची, त्या मनालाही कळाले आहे भाव माझ्या या मनाची, गोड मानूया रसिको शब्द माझे स्वागताचे. पाटील सरांना ड्रेस आणि ताईंना त्या ठिकाणी देऊ इच्छितात. जोर मॅडम पाटील मॅडमने विनंती कृपया त्यांनी ज्या गोष्टी आहेत की विनोदी काही गोष्टी असतील सरांच्या बाबतीत त्या आपल्या समोर मांडलेल्या आहेत. परंतु मी जो अनुभव घेतला सरांचा, सर अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. फक्त विनोदीच नाही तर सरांचं समाजकारण आणि सगळ्यात महत्वाचं राजकारण यामध्ये अतिशय सखोल असा अभ्यास सरांचा आहे. जेव्हाही सरांशी मी ज्यावेळेस चर्चा करायचो स्टाफ रूम मध्ये किंवा ज्यावेळेस वेळ मिळायचा त्यावेळेस सरांनी खूप सुंदर पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात आताच्या ज्या धावपळीच्या जगामध्ये नवीन पिढीसाठी सुद्धा ज्या गोष्टी आपल्याला द्यायला पाहिजेत एक पालकाने, ते म्हणजे फायनान्शियल एज्युकेशन, की आर्थिकदृष्ट्या आपल्याला भविष्यात टिकण्यासाठी आजपासून आपली प्लॅनिंग कशी असायला पाहिजे तेही सरांचं खूप चांगलं ज्ञान आहे. मी आपल्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय आर.एफ. कुलकर्णी सरांना विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. इमारत पाहण्यासाठी इकडे वर आले, इकडनं गेले सर पुढे. मला वाटलं कोणीतरी पाहिलं की सरांशी माझा परिचय नाही, सरांचा पहिलाच दिवस शाळेत. सर तिकडनं परत आले, मी थोडं पुढे गेलो होतो मध्ये, पण मध्ये वर्गात आले आणि सरांनी वर्ग पाहिला. वर्गात 78 ते 80 विद्यार्थी बसलेले होते. 5वीला नवीन ऍडमिशन घेतलेला एखादा भेदरलेला घाबरलेला विद्यार्थी ज्याप्रमाणे त्याचा चेहरा असतो तसा चेहरा खरोखर त्यांनी सरांचा होता. अतिशय सर घाबरलेले होते. तो चिरंजीव म्हटलं ना, घरीच चर्चा केली त्याप्रमाणे सर खरोखर खूप घाबरलेले होते. आणि मला असं वाटलं की कोणीतरी पालक 2-4-5 वेळेला का फिरताय. माझ्याकडनं रावलं गेलं नाही. मी आलो आणि सरांशी थोडं ॲरोगंटली माझ्याकडनं बोललं गेलं, तुम्हाला काय पाहिजे, कोण पाहिजे, पुन्हा इकडे 2-4-5 फेऱ्या मारताय, का फिरताय तुम्ही. सरांशी मी एकदम मोठ्याने बोललो. सर अगदी हळूच मध्ये आले. म्हणे सर मी आज शाळेमध्ये हजर झालो आहे, सरप्लस झालो आहे. मला आज आत्ताच मॅडमांनी हजर करून घेतलं. खरोखर मला खूप त्या दिवशी दिवसभर वाईट वाटलं की आपल्याकडनं आपल्यासोबत काम करणाऱ्या आपल्यापेक्षा 5-7 वर्ष मोठ्या असलेल्या शिक्षकाला आपल्याकडनं बोललं गेलं. आर.एफ. पाटील सर खरोखर माफी मागतो असताना पप्पा, परंतु या ठिकाणी शाळेमध्ये टीचर म्हणून जरी त्या चिरंजीवाने काम पाहिलेलं नसलं तरी देखील त्याला त्याच्या मनातली भावना व्यक्त करायची आहे. सरांचं चिरंजीव या ठिकाणी. या ठिकाणी जमलेले सर्व शिक्षक बांधव आणि मुख्याध्यापक मॅडम, आपले खूप खूप धन्यवाद की तुम्ही मला अजून सुद्धा बोलण्याची संधी दिली. तर मी पप्पांची जी जर्नी आहे मी तुम्हाला सांगणार आहे. पहिले पप्पांचे शेतकरी होते, सर्व घरातील वातावरण वगैरे सगळं शेतकरीचं. तर पप्पांची जी इच्छा होती की आपण कुठेतरी मोठ्या पदावर जावं. तर घरात सर्व शेतीचं वातावरण असताना मम्मीचं म्हणजे त्यांचं लग्न जमलं. त्याच्यानंतर पप्पांची घरी शेती करायची. पण मग जे बाबांचे म्हणजे मम्मीचे वडील त्यांनी सांगितलं की शेती करून काही एवढं होणार नाही, तर तुम्ही शिक्षण करावं. पप्पांनी शिक्षण केलं. शिक्षण करत असताना चांगले त्यांना मार्क्स वगैरे पडले, खूप अडथळे आले मध्ये, पण तरी पप्पा त्यांनी सामोरे गेले आणि त्या अडथळ्यांना मात करून शिक्षण केलं. त्याच्यानंतर पप्पांनी केशव माध्यमिकमध्ये जॉईन झाले. पण जॉईन झाल्यानंतर 10 वर्ष पप्पांना पगार नव्हता. मग पप्पांनी ते म्हणे की आपण बिनपगारी आता काम करतोय म्हणून पप्पांनी त्यांनी काही असं म्हणजे हार सोडली नाही. आताच्या जर जनरेशनला आपण बघितलं की बिनपगारी एखादी कोणताही मुलगा काम करत नाही.
तो म्हणतो मला 10 किंवा 12 रुपये पेमेंट तरी पाहिजे तरच मी काम करतो म्हणून. तर पप्पांनी त्यांनी बिनपगारी काम केलं, खेड्यापाड्यांवर चहा वगैरे वाटली, चहा विकली. तशाने पप्पांनी खूप ओळख झाली म्हणजे आजूबाजूच्या खेड्यावर. आणि ज्या पारोड्यामध्ये आम्ही आता राहतोय तिथं स्वतःचं घर आहे, तिथं त्याच कॉलनीमध्ये आम्ही जेव्हा राहायला आलो होतो पहिले, तेव्हा त्या कॉलनीमध्ये लोक आम्हाला भाड्याने घर द्यायला सुद्धा नकार द्यायचे. म्हणजे तुमच्याकडे जर का आता पेमेंट नाही तुम्ही पैसे कुठून देणार. तर जे आपण म्हणतो की एका पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, तर तसं मम्मीने शिवणकाम वगैरे करून पैसे जमवायचे, भाडे द्यायचे आणि पप्पांनी पण बाहेर चहा पत्ती विकून पैसे करायला राहायचे. तर तसं ज्या कॉलनीमध्ये आम्ही भाड्याने राहायचो, तर त्या काकांनी आम्हाला ज्या काकांनी घर दिलं नव्हतं त्याच काकांच्या घराच्या समोर आता आमची डबल झाली बिल्डिंग आहे. का तर पप्पांनी 1 ते 1 रुपया असं जवळ करून आणि पैसा लावून पैसा कमवला. तर त्याच्यानंतर मी पप्पांचा एक एक्सपिरियन्स आहे की तो मला चांगला लागलेला आहे, म्हणजे इन्स्पिरेशन घेण्यासारखं आहे. की मी जेव्हा पण आता बाहेर जातो पप्पांनी सांगतो ज्या भाजी वगैरे घेऊन ये, बँकेत जाऊन काम करू नये. आता मी तरुण असल्यामुळे जे बाहेर सरकतंय गाडी काढली का चाललो डायरेक्ट घ्यायला. पप्पांच्या दाराने जेवढ असते ते पैसे जेवण आहे. तर पप्पांनी जे म्हणणं आहे की गावात गेल्यानंतर तो जर का 20 रुपये किलो भाजी बोलला तर आपण 20 रुपये द्यायचे नाही, त्याला आधी 10 रुपये तरी बोलायचे. तर तो चांगला गुण मला पप्पांकडून लागला. आणि आजपर्यंत पप्पांनी मला कोणतंही काम स्वतः चल भाऊ आणि करून घे असं कधीच केलं नाही. तू जा करून ये, तिथं काय अनुभव येतो तो तू स्वतः घे असं त्यांनी केल्यामुळे मला म्हणजे बाहेरचं जग समजलं. आज मला बाहेर काय आहे काय नाही, कोणाशी कसं बोलावं, कोणाशी काय वागावं ते त्यांच्याकडून समजलं. त्याच्यानंतर पप्पांनी ते जे ऑफिस माध्यमिक होते तिथं म्हणजे विद्यार्थ्यांची कमी असल्यामुळे तिथे पप्पांनी सर्कल झाले आणि मग त्यांना जळगावला बोलवलं गेलं की कोणतं गाव घेणार आहे काय नाही म्हणून. तर पप्पांनी त्यांना जळगाव आणि एरंडोल म्हणून होतं. तर मग पप्पांनी एरंडोल जवळच्या जवळ चूज केलं. त्याच्यानंतर मग पप्पांनी त्यांना टेन्शन पडलं की ती शाळा तर खूप मोठी म्हणे. आता जसं ते सर बोलले की हो म्हणा बापरे म्हणे इतकी मोठी शाळा, माझे पण कसं होईल. मग पप्पा मला सांगायचे की अरे श्यामची शाळा तर खूप मोठी आहे, मग तिथल्या मुलांना शिकवायचं काय विषय नाही तिथला नेमका. म्हटलं पप्पा जसं तुम्ही इकडे करायचं तसंच फक्त थोडासा धीर धरायचा आणि मुलांना शिकवायला. म्हटलं ते तर करून घेईन म्हणे, पण स्टाफ खूप मोठा आहे म्हणे. म्हटलं तुमचं स्वभाव चांगला आहे, तुम्ही 2 मिनिटात कोणाशी दिले की मन मिळून येतात, पण ठीक आहे म्हणे बघू म्हणे आपण. पप्पांनी त्यांनी शाळा जॉईन केल्यानंतर तिथला स्टाफ वगैरे खूप चांगला भेटला. आणि आर पाटील सर सोबत होते, म्हणजे जेवायला 11 वाजता कॉल आला की सर गाडीला दिलेला ना लवकर आता सर लगेच हजर राहिले. म्हणजे त्यांच्या अपडाऊन सुद्धा सोबतच झालं. त्याच्यानंतर तुमचा स्टाफ वगैरे मेंबर सगळे एकदम व्यवस्थित भेटले. त्याच्यामुळे पप्पा त्यांची रिटायरमेंट पण चालली झाली. त्याच्यानंतर बोलायचं म्हटलं आज एकतर पप्पांना आनंद पण होतोय आणि दुःख पण होतोय की हा जो स्टॉप आहे आता काही थोडासा म्हणजे थांबणार आहे किंवा निरोप घेणार आहे. आणि एका आनंदाची हे म्हणजे की पप्पांना आता आरामाचे दिवस आहे, डायनिंग टेबलवर बसून आमच्यासोबत गप्पा मारतील. जसं आधी होते शाळेमध्ये 12 वाजले नाही मला जायचे शाळेची काही झाली, आता तसं न बोलता ते बोलता नाही आरामात चालू द्या आहे माझ्याकडे टाईम. असं करता करता पप्पांनी रिटायरमेंट घेतली आणि एवढे बोलून मी माझ्या शब्द संपवतो. याचे जिवंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे चिरंजीव, सरांचं चिरंजीव. आणि जे खरंच द्यायला पाहिजे का आई वडिलांनी मुलाबाळांना पुढील आयुष्यासाठी त्यांच्या भविष्यासाठी ज्या गोष्टी खरंच खूप महत्त्वाच्या आहेत अशी मूर्ती त्यांनी घडवलेली आहे. एवढ्या कमी वयामध्ये त्याला बऱ्याच गोष्टींचं ज्ञान अवगत आहे आणि त्याने त्याच्या अनुभवातून त्या गोष्टी आपल्या समोर मांडलेल्या आहेत. या ठिकाणी आर पाटील सरांचा सही लक्ष्मण दराडे साहेब यांच्याकडून सत्कार केला जातोय. अगदी आठवणीने त्यांनी कालच संध्याकाळी मला फोन केला होता आनंद सरांनी आणि सांगितलं होतं की आम्ही उद्या कार्यक्रमाला येणार. साहेब सौ वैदींना या ठिकाणी पैठणी पण देत आहेत प्रेझेंट त्यांच्याकडून. सरांची स्वतःची लायब्ररी आहे आणि खूप आनंद झाला की त्यांना वाचनाची आवड आहे. आणि याच्या मागचं कारण असं की ते आपल्या मुलांना वाचनाची आवड निर्माण होते. आणि त्याचा प्रत्यय मला आत्ताच आला की सरांच्या मुलांच्या बोलण्यातून कळलं की खरंच की वाचन फार महत्त्वाचं आहे. आणि सरांच्या अनुभवातून असेल, सरांच्या कृतीतून असेल, वाचनातून असेल, मुलांना अतिशय उत्तम असे संस्कार सरांनी दिले. त्याला सरांना साथ मिळाली वहिनींची सुद्धा. आणि शेवटी मी सरांना असं सांगेन की सर तुमचं पुढचं जे आयुष्य आहे ते असंच आनंदाचं, सुखाचं, निरामय आरोग्य तुम्हाला लाभो ही शुभेच्छा मी तुम्हाला देते आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.
सर, विठ्ठल सर, आदित्य ठाकरे सर, इतर सर्व शिक्षक, शिक्षक आणि शिक्षक बंधू, आज संस्थेने जो माझा या ठिकाणी निरोप म्हणजे सेवापूर्तीचा जो कार्यक्रम केला आहे तो खरोखर किती अभिमानास्पद आहे आणि मी स्वतःला धन्य समजतो की या ठिकाणी आपण जो कार्यक्रम आवर्जून बोलून या ठिकाणी घेऊन त्याबद्दल मनामध्ये मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीवनामध्ये आपण ज्या वेळेला सुरुवात करतो त्यावेळेला अनेक चढ उतार होत असतात आणि अनेक गोष्टींची जीवनामध्ये मनामध्ये गांभीर्य असताना आपण प्रत्येकाला एक प्रश्न पडतो की शिक्षक आणि इतर डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना खूप मोठा फरक असतो कारण शिक्षकी जीवनामध्ये आपल्याकडे हजारो लोक त्यांच्या पद्धतीने पाहत असतात आणि आपल्याला ती कृती करत असताना सर्वांना योग्य चांगला न्याय देण्याचा आपण प्रयत्न करत असतो तरीही बऱ्याचशा प्रयत्न करत आपल्याकडून चुका होत असतात आणि ज्या वेळेला आपल्या लक्षात येत असते आपण दुरुस्त करणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं आणि शिक्षक म्हटल्यानंतर समाजाची खूप काही आपल्याकडून अपेक्षा असते कारण आपल्याकडे येणारे जे विद्यार्थी असतात ते अतिशय कोडीपाटी असते आणि त्यांच्या जीवनावर आपल्याला काहीतरी नवीन असं वलय निर्माण करण्याची एक शिक्षकामध्ये वेगळी जादू असते आणि त्या पद्धतीने प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करत असतात अशाच प्रकारे या ठिकाणी मला 2017 3/10/2017 रोजी मी ज्या वेळेला पूर्वीची शाळा केशव माध्यमिक विद्यालय या ठिकाणाहून काही कारणास्तव त्या ठिकाणी शाळा जास्त आणि विद्यार्थी कमी असल्यामुळे सरपंच झालो आणि मला ज्या वेळेला आपली रात्री काबरेमध्ये शिक्षण अधिकाऱ्यांनी पाठवलं तर या ठिकाणी ज्या वेळेला मी आलो त्यावेळेला मनोदरे मॅडम त्या अगोदर मला भेटल्या विचारपूस केली की ते म्हणतात की या ठिकाणी जागा नाही परंतु जेव्हा त्यांनी शिक्षणाकडे संवाद साधला आणि त्यांना कळवलं की बाबा तुमच्याकडे रिक्त पद आहे आणि तेही ओबीसीचं क्लिअरचं अशाप्रमाणे मॅडमांनी सहज मला या ठिकाणी हजर केलं आणि 2017 पासून तर 2024 पर्यंत जवळजवळ 7 वर्षे या ठिकाणी अतिशय खेडीमेडीच्या वातावरणामध्ये माझी सेवा या ठिकाणी संपन्न झाली या ठिकाणी आपल्याला मला सर्व जो स्टॉप होता तो अतिशय भरपूर मनमिळाव आणि प्रत्येकाला सहकार्य करणारा कारण या शाळेचं फार मोठं वैभव आहे या शाळेची जवळजवळ 1913 पासून ओपनिंग असल्यामुळे जवळजवळ 111 वर्षाचं वैभव या शाळेला लाभलेलं आहे आणि परिसरामध्ये पंचक्रोशीत शाळेचं खरोखर नाव आहे गुणवत्ता आहे आणि या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती या ठिकाणी सर्वच गोष्टी अतिशय अनुकूल असल्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी ॲडमिशन मिळावं यासाठी प्रत्येकाचा या ठिकाणी त्रास असतो कारण या ठिकाणी ज्ञानदान करणारी सर्व माझे सहकारी बंधू शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षिका सर्वांनी अतिशय मनापासून कळमळीने या संस्थेचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे शिस्त आणि ज्या ठिकाणी शिस्त आहे त्या ठिकाणी बाकीच्या गोष्टी हे ऑटोमॅटिक घडत असतात कारण म्हणतात ना की केल्याने होत आहे आधी केलेचे पाहिजे कारण कुठलीही गोष्टीची सुरुवात जर चांगल्या गोष्टीने आपण करत असाल तर त्याचं नंतरचं फळ हे शेवटी चांगलं असतं म्हणून काम करत असताना अडचणी येत असतात त्या अडचणीवर मात करणं किंवा संघर्षातून जीवनामध्ये येणाऱ्या अनेक अडचणींना आपण तोंड दिलं तर त्याच्यातून योग्य असा मार्ग मिळत असतो मला या सेवापूर्तीसाठी या ठिकाणी बोलवलं सर्वांच्या या ठिकाणी मला अनमोल असं सहकार्य आजपर्यंत मिळालं त्याबद्दल मी सर्व शिक्षक आणि माझ्या शिक्षिका बंधू आणि भगिनींना मी एक नम्र अभिवादन आणि वंदन करतो की माझ्या या 7 वर्षामध्ये मला जेही काही अडीअडचणी आल्या प्रत्येकाने मला मनापासून अतिशय अनमोल असं सहकार्य केलं आणि त्या अनमोल सहकार्यामुळे आणि मी एक नवीन शाळेतून सरपंच झालेला शिक्षकाला आपलंसं करून घेतलं हे माझ्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की सर्वांनी मला सरपंच म्हणून असं कुठल्याही प्रकारचं जाणून दिलं नाही हा या संस्थेत काम करणाऱ्या प्रत्येक शिक्षकाचा हा मोठा पणा आहे या ठिकाणी नेते सरांनी अतिशय ज्यावेळेला मी या ठिकाणी हजर व्हायला लागलो त्यावेळेला जो प्रसंग होता तो अगदी जसं तसं या ठिकाणी जिंकला त्यांनी आणि खरंच या ठिकाणी आल्यानंतर माझी सुरुवातीला परिस्थिती तशीच होती कारण मी एक छोट्याशा युनिटमध्ये काम केलं जवळजवळ आमचे 10-12 लोकांचं युनिट होतं आणि या ठिकाणी आल्यानंतर आज 50, 55, 60 लोकांच्या युनिटमध्ये सुरुवातीला मला असं वाटायचं की संस्था खूप मोठी
या ठिकाणी स्टॉक मोठा आहे, पण अतिशय खेडीमेडीच्या वातावरणामध्ये माझे 7 वर्ष कुठे गेले हे मलाही कळलं नाही. आणि म्हणून मी या ठिकाणी लोकांच्या शेवटी एकच सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे या ठिकाणी माझे 58 वर्ष सेवापैकी 7 वर्ष सेवा या ठिकाणी झाली, पण मला असं वाटतं की पूर्ण सेवा इथेच झाली. अशा प्रकारचं प्रत्येकाचं माझ्यावर असलेलं प्रेम आणि आदर हा मी कधीही विसरणार नाही. आणि शेवटी मला एकच सांगावं वाटतं की ज्याप्रमाणे माझे 58 वर्षे अतिशय सुखा समाधाने या ठिकाणी नोकरीमध्ये गेली, असे प्रत्येकाला या ठिकाणी विचार व्हायचे नोकरीतून, तर तो प्रत्येकाच्या जीवनामध्ये असा प्रसंग सुखाचा यावा अशी मी परमेश्वरचा मी प्रार्थना करतो. आणि माझी आता सत्कार मूर्ती म्हणण्यापेक्षा मी त्यांना समाधान मूर्ती म्हणेन. कारण सरांचं परिवार, सासरे कौतुक आपलं सगळंच करतात, पण सासरच्या लोकांनी कौतुक केलं एक वेगळंच असते आणि सासऱ्यांनी केलेलं कौतुक परत आता मी आई मनीषाताई सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे म्हणून त्यांना मी आज समाधान मूर्ती असं म्हणतो. आता काहींनी सांगितलं की सरांचा खूप दानशूर असा आहे, सगळ्यांना मदत करणार आहे, म्हणजे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. आणि एक दिवस त्यांचा हात घ्यावा, म्हणजे दातृत्व जो गुण आहे तो आपण सगळ्यांनी सरांचा घ्यावा, ही त्यांच्यासाठी शुभेच्छा असेल आजच्या दिवशी. दुसरं, त्यांच्या मुलाने जे मनोगत व्यक्त केलं आणि त्याच्यातून एक मला लक्षात आलं की आपल्या रिक्वायरमेंट कमी असाव्या, ॲडजस्टमेंट जास्त असावं. आणि रिक्वायरमेंट कमी, ॲडजस्टमेंट जास्त असल्या तर मला नाही वाटत की जास्त लक्ष्मीची आपल्याला गरज असते. आणि म्हणून आयुष्यात हा मंत्र जसा मी अंमलात आणला आहे, आपणही माझे सहकारी बंधू करून आहे, हा लक्षात ठेवायचं की रिक्वायरमेंट केव्हाही कमी ठेवा, ॲडजस्टमेंट जास्त ठेवा. असं समाधानपूर्वक आपण आयुष्य जगू शेवटच्या क्षणापर्यंत. सरांना पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द सांगते. मॅडमांकडनं 2 शब्द मला या शिकायला मिळाले, रिक्वायरमेंट आणि ॲडजस्टमेंट. आमच्या नवीन पिढीसाठी ही गोष्ट खूप गरजेची आहे. आज मी नक्कीच आमच्या मिसेसला सांगणार की खरी ॲडजस्टमेंट कशी करावी, मॅडमांची भेट पण करावी लागेल त्यांना, कारण नवीन पिढीला मॅडम ॲडजस्टमेंट माहिती नाही. दे हॅव रिक्वायरमेंट ऑनली, एव्हरी डे दे आर सेम, हे संपलं ते संपलं. धन्यवाद सर. बरोबर आला का बघा, धरून आला पुढे आलाय का